Hello student. In the science, effect of the light म्हणजे प्रकाशाचे परिणाम. या प्रकरणामध्ये आपण प्रकाशाच्या विषयी असणाऱ्या ज्या घडामोडी असतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही पुस्तकातील आकृतीमध्ये नक्की पाहिलं असेल की या प्रकारचा परिणाम आपल्याला प्रकाशामुळे दिसत असतो. सूर्यामुळे दिसणारा हा रंगीत प्रकार जो आहे, एरवी निळं दिसणारा आकाश तुम्हाला अचानक पिवळसर दिसायला लागतं. हा जो इफेक्ट आहे, किंवा तुम्ही या प्रकारचे इंटरनेटवरचे फोटो पाहिले असतील, या तुम्हाला निळसर दिसतंय सगळं बरंचसं, तर असे प्रत्यक्षात पृथ्वीवरचा भाग असताना सूर्य आणि त्याचा प्रकाश यांच्यामुळे आपल्याला भासमान वाटणारं जो मुद्दा आहे तो यामध्ये दिलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की अशा अनेक गोष्टी आहेत की लहानपणी तुम्ही एखादा झरोक्यातून पडणारा प्रकाश असेल, त्या प्रकाशामधून दिसणारं किंवा आजूबाजू दिसणारे जे धुलीकण आहेत ते धुलीकण तुम्हाला दिसून येतात. ते कण तरंगताना दिसतात. हा एक भाग तुम्ही पाहिला असेल. त्यानंतर तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की एखाद्या पाण्यामधून त्याचं प्रतिबिंब उमटून छतावर जे चित्र उमटेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7-8 रंग तुम्हाला दिसतात. किमान 7 रंग एकत्रितरित्या दिसत असतात. हाच प्रकार तुम्हाला इंद्रधनुष्य नावाचा प्रकार जो आहे तो पावसाळ्यात आपल्याला दिसून येतो. हे संपूर्ण जे आहेत हे सगळे इफेक्ट आहेत लाईटचे. लाईट ही एक भौतिक संकल्पना आहे, फिजिक्समधली एक संकल्पना आहे. यू ऑलमोस्ट एक्सपिरियन्स द बीम ऑफ द लाईट. You see the tiny dust particle floating in the beam. That is why we are able to see the beam of the light. We see the variety of the shades of the colors in the early morning and the evening sky. आपल्याला सकाळचं ऊन असू दे किंवा संध्याकाळचं जे आकाश असू दे, या दोघांमध्ये तुम्हाला बराचसा फरक तफावत दिसत असेल. हे केवळ धुलिकणांमुळे आपल्याला भासत असतं. तर आपले हे दैनंदिन जीवनातले जे अनुभव आहेत, या अनुभवांच्या आधारित असणारे काही छोटे छोटे प्रयोग आणि त्या प्रयोगातून आपल्याला प्रकाशाचे परिणाम हे समजून घेणार आहोत. स्कॅटरिंग ऑफ द लाईट म्हणजे प्रकाशाचे विकिरण. हा प्रयोग तुम्हाला सुद्धा असणार आपल्या प्रयोगवहीमध्ये, तर त्याचासुद्धा आपल्याला नंतर त्याचं लेखन करायचं आहे. हा छोटासा प्रयोग आहे, तुम्ही घरी सहज करू शकता. तुम्ही एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या. तुमच्याकडे लेसर पॉइंटर असेल तर त्या लेसर पॉइंटर हे तुमच्या, किंवा आपण एखादा कोणत्याही लाईटसारखा प्रकार जो असेल तो त्याच्यातून जर आपण पास आउट केला, पण लेसरमुळे काय होतं की तो बीम आपल्याला दिसू शकतो. हा बीम ऑफ द लाईट, कारण त्याच्यातून जेव्हा प्रकाश जातो, तो प्रकाश गेल्यानंतर तो तळापर्यंत जाताना तो पाण्यातून भेदून इथे गेलेला आहे. तर यासाठी आपल्याला याच्यातलं या प्रयोगाविषयी जाणून घेऊ आणि नंतर आपण स्कॅटरिंग ऑफ द लाईट म्हणजे काय हे समजून घेऊ. ग्लास बीकर, डायट, लेसर, water, milk and milk powder, spoon, dropper. Take a clear water in the glass and pass a beam through the laser through it. Check whether the beam is seen in the water. आता तुम्ही आधी प्लेन वॉटर घ्यायचं, त्या प्लेन वॉटरमध्ये म्हणजे साधं वॉटर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामधून आपण बीम टाकून पाहिला तर आपल्याला तो दिसतो का, त्याचं नीट निरीक्षण करा सगळ्यांनी की आपल्याला तो दिसू शकतो का. नाव यूज द ड्रॉपर टू ॲडेड अ फ्यू ड्रॉप ऑफ द मिल्क इन द वॉटर अँड स्टर. आता काय करायचं, दुधाचे थेंब टाकायचे त्याच्यामध्ये आणि त्या पाण्याला ढवळून टाकायचं. आता काय होईल, तर रंग पांढरा होणार. नाव पास द लेसर बीम इन टू इट अगेन द लाईट बीम विल शो द एक्झिस्टन्स ऑफ द लाईट रेज. आणि मग तुम्हाला पांढऱ्या रंगामुळे आपल्याला तो जो बीम आहे तो सहज दिसून येतो का, त्याचं निरीक्षण आपल्याला करता येईल. A light beam is not seen in the plain water but clearly seen in the slightly turbid water. म्हणजे थोडासा गढूळ पाण्यामध्ये त्या बीम, तो जो पाठवलेला लाईट आहे तो दिसू लागला. The light ray hits the tiny particle of the milk and gets scattered
दी स्कॅटर्ड रेज एंटर इन टू द आईज अँड वी परस्यू द लाईट. इथे काय झालं या प्रयोगामध्ये ते समजून घेऊ, मग आपल्याला स्कॅटरिंग ऑफ द लाईट म्हणजे काय ते कळेल. इथे ज्यावेळेस साधं पाणी घेतलं तेव्हा त्याच्यातून तो प्रकाश बीम हा आपल्याला अवचेत होत नव्हता, आपल्या डोळ्यांमध्ये आपल्याला दिसत नव्हता. तो का नाही दिसू लागला? कारण तिथे कोणत्याही प्रकारचे पाण्यामध्ये अडथळे नव्हते की ज्याच्यावर रिफ्लेक्ट होऊन आपल्याला ते दिसू शकेल. आता इथे दुधाचे थेंब टाकल्यामुळे त्या पाणी धुसर झालं. त्या धुसर असल्यामुळे मिल्कचे जे काही कण असतील ते कण पाण्यामध्ये विरघळलेले आहेत. त्या जेव्हा लाईट बीम टाकला जातो तेव्हा त्यांच्यावर लाईट रेज हिट द टायनी पार्टिकल ऑफ द मिल्क अँड गेट स्कॅटर्ड, आणि मग ते स्कॅटर्ड झालेले आहे. म्हणजे जेव्हा त्यांच्यावर प्रकाश किरण जेव्हा येतो तेव्हा ते त्याच्यावर रिफ्लेक्ट होऊन जाण्याचा प्रयत्न करतो. इकडे जाईल, इकडे जाईल किंवा इकडे जाईल, कोणत्याही दिशेला तो रिफ्लेक्ट होऊन तो परत त्याच दिशेला येण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच आपण स्कॅटरिंग असं म्हणतो, स्कॅटर्ड होणे. इफ दी स्कॅटर्ड रेज एंटर अवर आईज, ते जर आपल्या डोळ्यामध्ये गेले तर आपल्याला त्याचं चेतना होते आणि म्हणून आपल्याला तो बीम दिसू लागतो. प्लेन पाण्यामध्ये तो दिसत नव्हता. हाच प्रयोग आपण मीठ जे डिटर्जंट पावडर आहे याचा वापर करून आपण करू शकतो. पण यातून आपल्याला लक्षात येईल की तो स्कॅटर्ड झाल्यामुळेच आपल्याला दिसू शकतं, प्लेन पाण्यामध्ये आपल्याला ते दिसू शकत नाही. वेन द सनराईज इज अवर सराउंडिंग, आता त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे की आपल्याला हे असं का दिसतं. सकाळमध्ये सूर्य आपल्याला त्याच्या अवतीभोवती रंग वेगवेगळे का असतात त्याचं वाचन बघा. द सनराईज इज अवर सराउंडिंग appears illuminated. The entire sky appears bright. इल्युमिनेट होणे म्हणजे काय? प्रतिदीप्त होणे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्या अवतीभोवती प्रकाश हा प्रतिदीप्त करत असतो. दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द डस्ट अँड द अदर टायनी पार्टिकल्स इन द एअर. जेव्हा सूर्यच्या अवतीभोवती जे ब्राईटनेस असतं नंतर विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं, तर हे कशामुळे घडतं? तर तिथे अवतीभोवती असणारा डस्ट पार्टिकल आणि टायनी पार्टिकल्स हवेमध्ये आहेत म्हणून. दिस इज द स्कॅटरिंग ऑफ द सनलाईट बाय द टायनी पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर. आता हे जे आहे त्या हवेमध्ये होणारं स्कॅटरिंग आहे की सूर्यप्रकाशाचं त्या धुलीकणांवर जाऊन सूर्यप्रकाश हा विविध दिशेला विस्फारित झाला आणि मग तो आपल्या डोळ्यांना तो दिसू लागला. हॅड देअर बीन अ नो ॲटमॉस्फिअर ऑन द अर्थ, द स्काय वूड हॅव ॲपिअर्ड डार्क ड्युरिंग द डे अँड ऑफकोर्स. जर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण नसतं पृथ्वीच्या भोवती, आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे आणि त्या वातावरणामुळे आपल्याला जे आकाश आहे ते तुम्हाला दिसू लागतं. जर ते नसतं तर आपल्याला संपूर्ण आकाशाचा भाग जो आहे हा अंधारमय वाटला असता. देर इज नो ॲटमॉस्फिअर ऑन अर्थ, द स्काय वूड हॅव ॲपिअर्ड डार्क ड्युरिंग द डे. दिवसासुद्धा आपल्याला ते रात्रसारखं भासू लागलं असतं. द सन वूड बी डायरेक्टली सीन. दिस हॅज बीन व्हेरीफाईड बाय द ऑब्झर्वेशन फ्रॉम द रॉकेट्स, सॅटेलाइट्स विच गो आउट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आता हे कसं झालं शक्य याचं निरीक्षण? तर आपण जे बाहेर सॅटेलाईट पाठवलेले आहेत त्यांच्यामार्फत आपण याचा अभ्यास केला की जर पृथ्वीवर वातावरण नसतं तर स्कॅटरिंग झालं नसतं तर आपल्याला दिवसासुद्धा स्काय हे अंधारमय दिसलं असतं. तर त्यासाठी एक प्रयोग दिलेला आहे स्कॅटरिंग ऑफ द लाईटमध्ये. तुम्ही ही मांडणीसुद्धा आपण घरी काचेच्या ग्लासमध्ये घेऊन करू शकता. सोपे सोपे प्रयोग आहेत आणि हे सहज आपण पाहू शकतो, तयार करू शकतो. टेबल लॅम्प 60 वॅटचा घ्यायचा, मिल्की बल्ब घ्यायचा, त्याच्यामध्ये लेड विल नॉट डू. लेड नाही घ्यायचा कारण ते हानिकारक पण असू शकतो किंवा त्याची आवश्यकता नाही, कारण तो सरळ पद्धतीने तो लाईट देऊ शकत नाही. तर थिक ब्लॅक पेपर स्टिकिंग द टेप. आता इथे काय करायचा, त्याच्या तोंडावर, त्या लॅम्पच्या तोंडावर आपण काय करायचं, थिक ब्लॅक पेपर लावून दिला, जो आपला क्राफ्टचा पेपर असतो तो. अ टेप त्याला लावून द्यायची. आणि द पॅकिंग निडल्स, आणि त्यासाठी त्याला पॅक करणारे जे निडल्स आहेत ते त्याच्याने त्याला फिट करून द्यायचं. किंवा आपण त्याचं प्रतिबिंब पाहणार आहोत.
आणि 200 ml 100 ते 200 ml आपल्याला काय घ्यायचं, ग्लास बिकर घेऊन त्याच्यामध्ये मिल्क आणि मिल्क पावडर वगैरे आपल्याला टाकून ते तयार करायचं आहे. हे पदार्थ आपण घेतलेले आहेत. ढवळण्यासाठी स्पून घेतला, ड्रॉपर घेतले. आता कृती बघूया. कवर द माउथ ऑफ द लॅम्पशेड प्रॉपरली विथ द ब्लॅक पेपर स्टिकिंग द टेप. पिक अ होल ऑफ 1 to 2 mm diameter in the center of the paper with the help of the packing needle. त्याला काय करायचं, याच्या मध्यभागामध्ये गोलाकार असं एक पिनच्या साहाय्याने एक छिद्र पाडायचं, ज्या छिद्रातून आपण काय होऊ शकतं, प्रकाश किरण हा जाऊन पास होईल यासाठी. with the help of the packing needle and take the clear water in the beaker, light the bulb and place the beaker in the contact with the hole. आता अशी पोझिशन करायची, क्लिअर वॉटर घ्यायचं आणि त्याच्यातून हा बल्ब पेटवायचा आणि मग बघा, निरीक्षण करा. द फ्रंट अँड द अँगल ऑफ 90. नाऊ ॲड 2-3 ड्रॉप ऑफ द मिल्क अँड द वॉटर अँड स्टर अगेन. आता काय केलं की जेव्हा तुम्ही याचा इथे कागद धरला तर तुम्हाला त्याचा बीम हा हळूवार दिसू लागला. तो साधा एक ठिपका किंवा लाईटचा स्पॉट तिथे तुम्हाला दिसण्याऐवजी थोडासा तिथं लाईटेस्ट शेड तिथे दिसू लागेल, एका ठिपक्याचा भाग दिसेल. नाउ फ्यू मोर ड्रॉप्स ऑफ द मिल्क मे हॅव ॲडेड टू द मेक वॉटर टर्बिड. आता त्याच प्रयोगाचा भाग आपण करायचा. इथे काहीतरी दुधासारखा पदार्थ टाकला आणि आता पुन्हा 90च्या कोनामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब मिळतं का ते बघायचं आहे. दिस इज द स्कॅटर्ड ब्ल्यू लाईट. बिकॉज द ब्ल्यू लाईट इज स्कॅटर्ड, अ रेड येलो लाईट इज सीन फ्रॉम द फ्रंट अँड द होल ॲपियर्स रेडिश. आता इथे काय होतं, ज्या कागदावर प्रतिबिंब येणार आहे इथे तुम्हाला त्याचं वेगवेगळ्या रंगांचं भाग दिसेल. मध्ये तुम्हाला लालसर दिसणार ठिपका, अवतीभोवती पिवळसर दिसेल. तर हे आपल्याला इथे आणि त्याच्या भोवती ब्ल्यूइश रंग तुम्हाला दिसणार, पाण्याचाही रंग तुम्हाला बदललेला दिसणार, ते निळसर रंग तुम्हाला दिसणार. ब्लू लाईट इज स्कॅटर्ड. द एक्सपेरिमेंट शुड डन इन द डार्क रूम अँड बाय द स्मॉल ग्रुप ऑफ द स्टुडंट. आपल्याला हा असा प्रयोग डार्क रूममध्ये करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याच्यातला भाग जो आहे तो आपल्याला सहज समजून घेता येईल की अंधारमय खोलीमध्ये आपल्याला हा प्रयोग सहज करता येऊ शकतो. तर ह्यासुद्धा तुम्हाला जेव्हा प्रयोग दिला जाऊ शकतो तेव्हा तुम्ही ही माहिती त्याच्यात लिहिता येते. तो स्कॅटर्ड होतो आणि त्याचं निरीक्षण इथे दिलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. सनलाईट इज स्कॅटर्ड बाय द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. द ब्ल्यू कलर इन द सनलाईट इज स्कॅटर्ड मोस्ट. अंडरलाईन करा ह्या वाक्याला. तो सगळ्यात जास्त ब्ल्यू कलर हा स्कॅटर्ड होतो. देअरफॉर द स्काय ॲपियर्स ब्ल्यू. त्यामुळे आपल्याला आकाश काय होतं, निळसर भासत असतं, कारण तो स्कॅटर्ड झाल्यामुळे. द सनलाईट रिचेस us through a layer of the atmosphere at the sunset, and the light reaching us traveled a greater distance through the atmosphere. जेव्हा सनसेट असेल तेव्हा त्याचं अंतर कमी आपल्यापासून दूर झालेलं असतं आणि तिथून जो सूर्यापासून जे आपल्याला म्हणता येईल ॲट द लाईट रिचेस टू ट्रॅव्हल अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या भोवती जे वातावरण असतं त्या वातावरणातून लाईट हा पास होत असतो आणि ही क्रिया घडताना सनसेटमध्ये तो खूप दूर असतो सूर्यापासून म्हणूया किंवा आपल्याला जो पृथ्वीच्या किंवा त्या व्यक्तीच्या उभ्या असण्यापासून. आणि त्याला हळूहळू काय होतं, त्या डिस्टन्समुळे ड्यू टू द ग्रेटर डिस्टन्स देअर इज नो मोर स्कॅटरिंग ऑफ द ब्ल्यू कलर. त्यामुळे तो निळ्या रंगाचं विकिरण जास्त करू शकत नाही. तोच जर सूर्य आणखी थोडा वरती असेल तर 4 वाजता किंवा त्याच्या अगोदर 3 वाजता तुम्हाला निळसर आकाश दिसू लागतं, कारण काय त्याचं अंतर पृथ्वीचं आणि जे आपण क्षितिजापासून जे असेल ते लांब नसतं. ॲज अ रिझल्ट द रेड येलो लाईट रिचेस अस डायरेक्टली अँड द सन ॲपियर्स रेड. त्यामुळे आपल्याला लाल आणि पिवळ्या या 2 रंगांचं स्कॅटरिंग हे दिसून येतं आणि त्यामुळे आपल्याला सूर्य हा लालसर भासत असतो. रेड लाईट इज स्कॅटर्ड लेस दॅन ब्ल्यू लाईट. याचा अर्थ असा, लाल रंग जो आहे तो कमी स्कॅटर्ड होत असतो ब्ल्यू लाईटपेक्षा.
म्हणून रेड सिग्नल्स हे वापरत असतात. आणि ब्ल्यू सिग्नल्स हा आता जनरली आपण इथे वापरत नाही, परंतु आपल्याला ह्या गोष्टींमध्ये बघा, आपण पिवळा सिग्नल्समध्ये कोणता वापरतो, लाल आणि ग्रीन हे 3 वापरत असतो. तर रेड लाईट इज स्कॅटर्ड लेस दॅन ब्ल्यू, ब्ल्यूपेक्षा तो कमी स्कॅटर्ड होत असतो. म्हणून धोक्याच्या ठिकाणी आपल्याला रेड लाईट हे लांब अंतरावरून सुद्धा तो स्कॅटर न होता तो सहज दिसू शकतो, धोका जिथे आहे तिथे, म्हणून लाल रंग वापरतात. तर याचं स्पष्टीकरण आपल्याला इथे दिलेलं आहे. एवढा भाग आजचा पुरेसा आहे. तर याची माहिती लिहून घ्या, वह्यांमध्ये सुद्धा याचं स्पष्टीकरण लिहू शकता. धन्यवाद.